हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा. वा वा, क्या बात है. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. याचं उत्तर मला मिळालं सर. सुख म्हणजे प्रशांत दामले यांचं गायन असतं आणि ते आम्ही ऐकणं असतं. ते आज आम्हाला मिळालेलं आहे सुख. प्रशांत दामले सर चुकरटवाडीत आलेत, मनापासून स्वागत. तुम्ही जेव्हा इथे येता तेव्हा माझ्यासमोर ना एक रेकॉर्डचा डोंगर उभा राहतो. म्हणजे बघा ना किती रेकॉर्ड्स असावीत या मराठी माणसाच्या नावावरती. 4 वेळा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ही साधी गोष्ट नाहीये. मी असं ऐकलं की 1995 मध्ये 452 प्रयोग नाटकाचे त्यासाठी तुम्हाला रेकॉर्ड झालं होतं तुमचं. त्यानंतर 1996 मध्ये 469 प्रयोग त्यासाठी रेकॉर्ड होतं तुमचं. इतके वेळा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सर. एवढा लिम्का तर मला पुढचे 4 आयुष्यभर पुरेल. इतके वेळा यांनी रेकॉर्ड केलेला आहे. ठुकरटवाडीत उगाच कोणी येत नाही हो. हा, मग काहीतरी कारण असतं म्हणूनच येतो. आणि 13,300च्या वरती सरांचे आत्तापर्यंत प्रयोग झालेले आहेत. आणि नाटकावर तर सरांचं प्रेम आहे, नाटक सरांचा श्वास आहे. पण एक नवीन सिनेमा तुम्ही घेऊन येताय सगळ्यांच्यासाठी आणि सिनेमाचं नाव फार इंटरेस्टिंग आहे सर. सिनेमाचं नाव भोभो असं आहे. भोबो असं सिनेमाचं नाव. भोभो असं सिनेमाचं नाव आहे. थ्रिलर सिनेमा आहे. आणि थ्रिलर असूनही 100% कॉमेडी आहे. वा. आणि भोंडे हे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. अच्छा. तो अतिशय कॉमन चाळीत राहणारा माणूस आहे, पण तो डिटेक्टिव्ह पण आहे. फक्त त्या भोंडेचं स्पेशालिटी अशी आहे की साधारणपणे डिटेक्टिव्ह म्हटलं की असेच चेहरे डोळे बिळे असे होतात, असे डोळे होतात, किंवा गॉगल असतो, किंवा कोणी गाजर खात असतं. असा हा भोंडे नाही. हा भोंडे अतिशय साधा सोबा सरळ माणूस आहे. आणि हा श्वानप्रेमी भोंडे आहे. आणि हा श्वानप्रेमी असल्यामुळे या चित्रपटाचं नाव सुद्धा भोभो आहे. या चित्रपटाचा हिरो एक छान छान एक श्वान आहे. मी सुद्धा श्वानप्रेमी आहे. माझ्या घरात सुद्धा एक छानसा कुत्रा आहे. त्याचं नाव काय? त्याचं नाव पेग आहे. त्याला मी रात्री भेटतो म्हणून पेग त्याचं नाव. आणि मला अनेक कुत्र्यांबरोबर भटक्या कुत्र्यांबरोबर खेळायला मिळालं आणि एकही भटका कुत्रा मला चावला नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. 22 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघायला विसरू नका भोबो. वा सर, आता आलाय म्हटल्यानंतर तर मुक्काम झालाच पाहिजे चुकरटवाडीत आज. नाही, मी काय म्हणतो, मी 2 आठवड्यांनी तुला एक छान अजून एक सरप्राईज घेऊन येतो ना. अच्छा. आज मला सोड, 2 आठवड्यांनी येतो की तुझ्याकडे परत. आज पण आम्हाला इच्छा होती तुम्ही. पण मोठी गँग घेऊन येतो ना. मोठी गँग येतो. तू म्हणशील आता बास. नक्कीच. आता सरप्राईज काय आहे हे आत्ता आम्ही तुम्हाला सांगणार नाहीये, पण सर लवकरच भेटायला येत आहेत. नक्की नक्की. आत्तापुरती मी त्यांना रजा देणार आहे. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. आणि मनापासून शुभेच्छा भोबोसाठी. वा वा, जोरदार टाळ्या सरांसाठी. हो, तर बाकी मंडळी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा पुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोत आपला आवडता कार्यक्रम, आपल्या हक्काचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे जिलेट मार्क 3 प्रस्तुत चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय चिंग सिक्रेट आणि लाल्हे. तर मंडळी, प्रशांत दामले सरांनी आपल्या या भागाची इतकी सुंदर सुरुवात केलेली आहे. आणि ते असताना मी एक वाक्य म्हणालो की प्रशांत दामले सरांचा श्वास आहे नाटक. खरं तर सगळ्याच मराठी कलाकारांचा श्वास आहे नाटक आणि आपला जीव आहे नाटकावरती. म्हणूनच आज या मंचावरती सध्या रंगभूमीवर ज्या 2 नाटकांची खूप चर्चा आहे त्या नाटकातल्या आपल्या आवडत्या कलाकारांना मी आमंत्रित करणार आहे. लोक मला नेहमीच म्हणतात की साबळे तुम्ही बरा विनोद करता, तुम्हाला सुचतं कसं काय हो? म्हटलं अस्मितासारखं आमचं शोधलं की सापडतं. आम्ही शोधत राहतो, विनोद कुठेतरी मिळतो.
आणि तो कच्चा पक्का कसा का असेना लोकांसमोर आम्ही सादर करतो आणि तुम्हाला तो आवडत असावा कदाचित असं आम्हाला वाटतं. पण हा विनोद ज्या दिग्गजांकडे बघून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो त्यातलेच एक दिग्गज आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजेच पु ल देशपांडे. पु ल देशपांडेंचं प्रत्येक नाटक हा आपल्यासाठी एक ऐतिहासिक ठेवा आहे. आणि मंडळी, पुलंचं नाटक जेव्हा जेव्हा आपल्या भेटीला येतं तेव्हा आपण फक्त नाटक म्हणून नाही तर एखाद्या सणाप्रमाणे त्याचं स्वागत करतो. असंच एक नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आलेलं आहे. नाटकाचं नाव आहे ती फुलराणी. तेव्हा अतिशय मनापासून या मंचावरती आमंत्रित करूयात ती फुलराणी नाटकाच्या टीमला. जोरदार टाळ्या हेमांगी कवी आणि विजय पटवर्धन यांच्यासाठी. आज हेमांगी कवी पुष्पगुच्छाप्रमाणेच आलेली आहे आणि गुलाबो असं मी नाव ठेवेन सुरुवातीलाच तुझं. गुलाबो, थँक्यू. गुलाबासारखी दिसते ना तुम्हाला, मान्य असेलच हे, करावंच लागणार कारण तुम्ही इथं बसणार आहात 2 तास. त्यानंतर आमंत्रित करतो माझे घरमालक विजय पटवर्धन. मी नेहमीच म्हणतो की माझे घरमालक आहेत आणि ते प्रमोशनला कमी आणि भाडं वसूल करायला जास्त येतात, त्यामुळे आता आज खिसा रिकामा होणार जाताना असं मला दिसतंय कदाचित. पण अतिशय मनापासून स्वागत करतो. खरं तर प्रत्येकाची इच्छा असते की पुलंचं नाटक करायला मिळावं. इच्छापूर्ती झाली आहे हेमांगी, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि पुलंचं नाटक करावं हे प्रत्येकालाच वाटतं, पण त्यातल्या त्यात मुलींना, अभिनेत्रींना ती फुलराणी करावं असं प्रत्येक अभिनेत्रीला वाटत असतं आणि ते माझं स्वप्न ऍक्च्युली पूर्ण झालंय. त्याच्यामुळे मी खूप छान आणि उडते सध्या. वा, पु ल देशपांडे तर राजेश देशपांडे हा जो तुमचा प्रवास झालेला आहे तो आता आम्हाला ऐकायचा आहे. मनापासून स्वागत. विनंती करणार आहे आमच्या बरोबर विराजमान होण्याची. थँक्यू. तर मंडळी, नाटकाच्या मी नेहमीच प्रेमात पडतो आणि रंगमंचावरती जर चमत्कार अनुभवायचा असेल तर मला वाटतं सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, ते म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, लेखक, अभिनेते केदार शिंदे यांचं. केदार शिंदे हा असा व्यक्ती आहे ज्यांनी आतापर्यंत जी नाटकं आणली, सिनेमे आपल्यासाठी प्रदर्शित केले, त्या प्रत्येक सिनेमामध्ये वेगळे पण होतं आणि ते नेहमीच आपल्या लक्षात राहणारं असतं. असंच एक नाटक जे पूर्वी आपण अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे, ते नाटक नव्या संचात ते आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. नाटकाचं नाव आहे तू तू मी मी आणि या निमित्तानं या मंचावरती आमंत्रित करतो या नाटकाच्या टीमला. जोरदार टाळ्या संजय खापरे, संतोष पवार आणि कमलाकर सातपुते यांच्यासाठी. तर तू मी या नाटकाचं निमित्त आहे आणि तुम्ही तिघेही अवली कलाकार आणि महाराष्ट्राचे लाडके कलाकार पुन्हा एकदा रंगमंचावरती येणार आहे धिंगाणा घालायला. काय भावना? केदारबरोबर लोकधारापासून सुरुवात केली, त्याच्यावर नाटक केलं नव्हतं. ओके. हां, म्हणजे आणि मला दुसऱ्या दिग्दर्शकाकडे काम करून पाहायचं होतं, करायला मजाही येते आणि केदारची एक वेगळी स्टाईल आहे. म्हणजे जेव्हा तो लोकधारा डिरेक्ट करतो तेव्हा पाहिली होती, पण नाटक करताना कसं काय करतो बघूया. आणि नाटकही खूप सुंदर होतं जे आधी पाहिलेलं होतं. म्हटलं ही संधी आपण कशाला दौडूया, म्हणून मी पण दौडली नाही. वा, मनापासून स्वागत. विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान प्लीज. तर आता दिग्दर्शकांना या मंचावरती आमंत्रित करूया. खरं तर या सगळ्यांना एकत्रित बांधून ठेवणं हेच खरं कसं बसतं आणि ते दिग्दर्शकांकडे आहे. ती फुलराणी या नाटकाचं दिग्दर्शन ज्यांनी केलेलं आहे त्यांना आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या राजेश देशपांडे यांच्यासाठी. मिठी मारायची इच्छा आहे पण मेकअप लागेल म्हणून जरा इतके शुभ्रपणे आलेले आहेत ते. आणि अमिताभ बच्चनच वाटतं ते जेव्हा येतात तेव्हा. आणि असं तर परत वाटतात की कुठला आपला डायलॉग ह्याच्यातला अग्निपथ मधले बच्चन. फुलान अग्निपथ मधलेच आहेत ते आज. मनापासून स्वागत. विनंती करतो आमच्या बरोबर बसण्याची. तू जिंकलंस तर त्या स्टाईल मध्ये बसायचं ना आपण बच्चन. तुषार हेच टायमिंग स्किट मध्ये दिलं फार बरोबर. आणि आता या मंचावरती आमंत्रित करूयात मी ज्यांचा खरंच खूप मोठा फॅन आहे. जोरदार टाळ्या केदार शिंदे यांच्यासाठी. केदार सर बसण्याची विनंती करतो आमच्या बरोबर.
तर आज सगळे थुकुरटवाडीमध्ये आलेले आहेत आणि थुकुरटवाडीत काय होतं, प्रमोशन सुरूच असतं. नाटक झालं, सिनेमा झालं, नाटक. काय झालं, मगापासून मला ना एक मेसेज येतो माझ्या कानामध्ये, इथे जे ऐकवतात ना त्याच्यात, की अजून एका नाटकाचं प्रमोशन करायचंय. म्हटलं ऑलरेडी आता स्टेज भरलेलं आहे, आता कसं करणार इथं नाटकाचं प्रमोशन. तर आपण तर कोणाला नाही म्हणू शकत नाही, कारण हा मंच तुमचा आहे असं मी सतत म्हणतो. त्यामुळे आत्ता या क्षणाला एका नाटकाचं आपण इथे प्रमोशन करणार आहोत. आता ते नाटक कुठलं आहे काय मला माहीत नाही. आपण बघूयात कुठल्या नाटकाचं प्रमोशन आहे. माझं नाव केदार देशपांडे सर. केदार देशपांडे. माझं नवीन नाटक आलं प्रमोशनला सर तुमच्याकडे. तुमचं नवीन नाटक आलंय प्रमोशनला आमच्याकडे. सर तुम्हीच सांगितलं. हा एकदम कडक नवीन नाटक आहे सर. काय नाव आहे नाटकाचं? हे संगीत सही फुलदाणीचा लोचा झाला रे, अर्थात कॅरी ऑन टिपरे. संगीत नाटक आहे? नाही संगीत नाटक नाही सर. संगीत का लिहिलं? संगीत माझ्या पोराचं नाव आहे. संगीत पोरगा आहे माझा, तो प्रोड्युसर आहे नाटकाचा म्हणून नाव टाकलं त्याचं. प्रोड्युसर आहेत? कुठे काम करतात? कोण? मुलगा? नाही तो 5वीला शिकतो सर. प्रोड्युसर आहे ना मग नाटकाचा, कसं काय? नाही काय झालं, नाटक बसवताना मला 300 रुपये कमी पडले, तुम्ही त्याचा डुक्कर फोडला. काय फोडला? डुक्कर. अरे पिगी बँक फोडला. गल्ला असं गल्लत फोडलं त्याचा. हा मग तो फोडला ना सर. तर तो रडायला लागला एकदम. म्हटलं रडू नको ना बाबा, तुला मी प्रोड्युसर करतो. असं केलं मी, म्हणून तो प्रोड्युसर. हा सर असं प्रोड्युसर केलं सर. सगळं म्हणजे नाटक व्यवस्थित सर केलं. मला पथ्याचं काय? नाही सर पथ्य वगैरे काही नाही. काहीच नाही, काय नाही. डॉक्टर मला फक्त सांगितलं का संध्याकाळी थोडी कमी घ्या. काय? चहा. सेट तुम्ही लोक बाबा. सेट आम्ही काय, आम्ही गरीब लोक. तुमच्याकडे शाहरुख खान येऊन जाते बाबा. सेट चला होय द्यायला आपण काय हो केदार सर कसं काय? नाटकाचा सेट असतो ना ते, ते सोडून द्या. प्रकाश योजनेचं काय? त्यांचं चालू आहे काहीतरी सर. मे महिन्यात पळून जाऊन लग्न करणार म्हणजे. कोण? ते प्रकाश कांबळे आणि योजना माने. त्यांचं थोडं इंटरकॉम मॅरेज असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम. इंटरकॉम आहे त्याच्यामुळे घरून थोडा विरोध आहे. पण ते पोरं लय हुशार आहेत, पळून जातील ते, करतील ते लग्न सर. दिग्दर्शक कोण आहे नाटकाचे फायनली सांगा मला. दिग्दर्शक दिग्दर्शक म्हणजे सर डायरेक्टर. डायरेक्टर मीच आहे ना सर. अच्छा तुम्ही. डायरेक्टर मीच आहे नाटकाचा. कसं काय म्हणजे डायरेक्टर बनण्याचा कसा होता प्रवास? नाही म्हणजे कसं काय, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मी सर दूध संघावर डायरेक्टर झालो. त्याच्यानंतर मी पतपेढीवर डायरेक्टर झालो सर. त्यानंतर महिला बचत गट आहे त्याच्यावर पण डायरेक्टर झालो मी. आता 4-5 ठिकाणी मी डायरेक्टर झालो. तर माझा पोरगा मला म्हणला की पप्पा, तो मला पप्पा म्हणतो. पोरगा मला पप्पा तुम्हीच या नाटकावर डायरेक्टर व्हा. तर मी झालो नाटकावर डायरेक्टर. तसंही म्हणलं डायरेक्टर व्हायला करा लागते. अशी कॉलर अशी तोंडात पकडली. झाला माणूस डायरेक्टर. पवार सर मी असं ऐकलंय तुमच्याबद्दल, मी असं ऐकलंय का तुम्ही डायरेक्शन करताना अशी कॉलर पकडता, असे रुमाल खाता, असे ते टॉवेल खाता, असं का करता तुम्ही? म्हणजे मला तर वाटतं ना तुमची बायको तुम्हाला जेवणात पापडाऐवजी कापडच वाढत असेल का काय? तुम्ही असं करत होता का? असे कापडे पुढे खाऊ नका, थोडा भाव खा. केदार सर शिकवा बरं त्यांना थोडं. सर माझा अनुभव काय सर? अनुभव सांगा. अनुभव काय? अनुभव 3 मुलं आहेत सर मला. याच्यापेक्षा काय अनुभव पाहिजे तुम्हाला जास्त? ऐका सर, म्हणजे कसं आहे का माझ्या नाटकामध्ये मध्यवर्ती भूमिका करणारे आहे ती फुलदाणी. तर फुलदाणीला मी इथे आमंत्रित करतो. फुलदाणी या. रंग
अजून काय करणार मी? वा वा. हा नमस्कार. हे काय ओय, हे काय कोण आहात तुम्ही? मध्यवर्ती पात्र. हे म्हणलं ना मध्यवर्ती पात्र. अगं तसं नाही, ते मध्यवर्ती नाही ग, मध्य मध्य. हा, हा. कुठं मिळतं ते? तसं नाही अगं, हे नाटक तुझ्यावर लिहिलेलं आहे मी. माझ्यावर? अगं बाई तवाच म्हटलं रात्री गुदगुल्या का होत मला. कुठं लिहिले? तसं नाही अख्खं नाटक म्हणजे तू हिरोणी आहे, हिरोणी आहे नाटकाची हिरोणी. अच्छा, तुम्ही हिरोईन आहात. हो मी फुलदाणी. वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे करिअरला कशी सुरुवात झाली तुमची, कोणापासून? सर्जेरावापासून. म्हणजे ते फडाला यायचे ना तिकडे सर्जेराव, मी तिथे डान्स करायची, त्यांनी मला फडातून उचललं, इथं आणलं. फडातून इकडे आल्यात? हा म्हणजे कसं आहे सर, खेड्यापाड्यामध्ये म्हणजे लेडीज बायका मिळत नाही नाटकामध्ये काम करायला, म्हणून हे आणलं. आमची जी हिरोईन आहे तर हे हिरो बोलवतो सर. हा हा ते परत जाधव. परत जाधव का? हा ते परत माझ्याच नाटकात काम करतात ना, म्हणून त्यांना परत जाधव आहे ना सर. केदार सर. हा ते विलन आणि हे दोघं पण. हा तुम्ही ते सर 4 कॅरेक्टर करतात ते. 4 कॅरेक्टर? हा ते म्हणजे हिरो पण आहे आणि विलन पण आहे सर. अच्छा. हा जबरदस्त भूमिका, टॅलेंटेड पोरगा आहे. कुठे गेला तू? पोरगा कुठे गेला रे? मदन सुखात में अंधेरी रात में केदार शिंदे साथ में, माझं नाव मदन सुखात में. वा वा, कडक हे आहेत का ते? मस्तच मस्त. कडक आहे सर. बघा सर, चाल बघा सर. असे का चालतात? ते उंटावर फिरतात ना, म्हणून अशी चालतात. त्यांचा पर्सनल उंट पण आहे. एक मिनिट, फालतूच विनोद करायचे नाहीत. बुडबक. तो आता हळूहळू परेश रावल होतोय. परत जाधव ठरले. जाधव घ्या, जाधव करा. जाधव करू नक्की. हा भरत जाधव. कसं आहे? त्यांना सर करून दाखवा. अरे असं रे, मदन सुखात मग इकडे यायला किती उशीर झाला मला. असा ते एवढी तुला खाज तर तूच कर ना. ते आवाज काढायचा आयटम मला नको देऊ यार. मी दिग्दर्शक आहे की नाही, त्यामुळे मी त्या खुर्चीत बसणार. तुम्हालाच करायला लागणार, तूच करायचं असे. करा, ट्राय करा, जमेल. मदन सुखात में बॅडमॅन, मदन सुखात में माझं नाव. शिवी दिली मला. काय असं केलं? ते सह्याची चिन्ह झालं मध्येच. थांबा 2 मिनिटं थांबा. नंतर तुम्हाला चान्स देणार आहे सर. मी ना आता आमच्या नाटकातला ज्येष्ठ कलावंताला बोलतो. ज्येष्ठ कलावंत बाबा टिपरे. हा या बाबा. वा 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 केदार छान वर. अरे हा चिकू कशाला आणलास बरोबर? काय आणलं? ते चिकू आणलाय त्यांनी. नाही मग काय आहे? कमलाकर आहेत. अरे बापरे, कमलाकर आहे का? वा वा छान बरं झालं कमलाकरला आणलं. चिकू असतं तर खायचा कसा प्रश्न पडला असं. आबा काय? आबा कुठे? आबा कुठे? आबा कुठे गेले? आबा काय तुमचं? तुम्ही मला न सांगता कसे असे आलात? नाश्ता सगळं तिकडे तसंच पडला. काय हे प्रत्येक वेळेच झालंय यांचं. हेमांगी कसली गोड दिसतेस ग. फार सुंदर. मला ना हिचं काम फार आवडतं बाबा. काय गोड काम करते ग हेमांगी. आणि हसणं म्हणजे नाही कसं हेमांगी? नाही ग राणी, तू आलीस म्हणजे अड्डा तरी झालं पाहिजे. काय गोड असतं. नाही असं नसतं, मला माहिती.
बस तू आधी बस शांत हो. मी स्टोरी मध्ये का राहते काय स्टोरी आहे सांगा हा आमची लक्ष दे एकदा. लक्ष दे सर म्हणजे हे जे परत जाधव राहता हे. हा हा तर मटण ते- सुखा. कळलंय तुम्हाला हा, ते परत जाधव राहतात ना तर त्यांना अशी रस्त्यावर फुलदाणी भेटते आणि मग ती फुलदाणी घरी घेत आणतात. टेबलवर ठेवतात. हे टेबलवर ठेवलं मी काय ग्लास आहे का ग्लास आता हे, बस आता. हा ठीक आहे पुढे काय घडतं मग यांना घरी आणतात हे आपले जे परत जाधव राहतात ते तिचे शिक्षक राहतात तर शिक्षक राहिल्यामुळे काय होते तिच्यामध्ये ट्विस्ट केलेला आहे सर ट्विस्ट केलेला आहे तर शिकवता शिकवता काय होते तर ती तिच्या प्रेमात पडतात अच्छा हे तिच्या प्रेमात फुलदाणीच्या प्रेमात पडतात आणि ती म्हणतात की बाबा तू माझ्याशी लग्न करणार का तर ती हो म्हणते आणि लग्न करते पण नंतर ना आमच्या नाटकात काय झालं का एकच माणूस 4 रोल करत असल्यामुळे प्रॉब्लेम असा झाला सर का तिला समजत नाही का बा आपण कोणाशी लग्न केलं ती त्याला विचारते अरे तूच माझ्याशी लग्न केलं का तूच माझ्याशी लग्न केलं का तूच माझ्याशी लग्न केलं का तेव्हा तो म्हणतो अथेन मी एक नगण्य पात्र म्हणून माझ्या एंट्रीला एवढा विलंब या नाट्याचार्याच्या अभिनय संपन्नतेकडे असा कानाडोळा का करावा माझा अनुभव नाटक शब्द संपत्ती भरपूर कानेकर कालेकर सुरुवातकरांची पल्लेदार वाके टाळ्या वाजेपर्यंत खेचून न थांबता मला अव्यातपणे बोलता येतात फक्त बोलताच येत नाही तर बोलता बोलता समोरच्याला बँक करता येतात मग माझ्याकडे दुर्लक्ष का बाई तुम्ही काही म्हणालात कितीही म्हणाला तरी तो मी नव्हे आता निळू फुल तोपर्यंत त्यांचा सोलो घेऊन घ्या दाखवा एक सोलो solo घेऊन हा घ्या. हा या सर एक मॅडम या वा काय दाखवणार ते सांगा त्यांना काय ते मी तुम्हाला शिकवलं होते का नाही ते काय? हा हा ते आपण शुद्ध भाषेत तुम्हाला शिकवत ना अबे तुला शिकवीन चांगला धडा हा, घ्या हा व्यवस्थित घ्या बघा सर बघा टॅलेंट बघा तुला शिकवीन चांगलाच धाडा तुझ्या पप्पाचा भरला घोडा तुझ्या पप्पाचा भरला घोडा तुझा तुझा गोदड नंतर फुलदाणी म्हणती हा तू कारभारी दमान कारभारी दमान होऊ द्या दमान होऊ द्या दमान अंग भिजल घामान होऊ द्या दमान अंग भिजल घामान कळलं या दुसरा अंक बोलू कुठला पिकल्या पानाचा एक अंक बाद झाला आम्हाला धाडकतं बघा त्यांचं हा ते तुम्हाला सिच्युएशन मी सांगितलेली तुम्ही आहे काय सर. म्हणताय पण हे 4 भूमिका करा माझा विश्वासच नाही, नाही, तुम्ही- मटण सुखा. कळलंय मला सर टॅलेंट म्हणजे इतकं जबरदस्त कुठून भरलेलं आहे कुठून तुम्ही बघा सर आता इतकं कुठून भरलेलं आहे ते तुम्ही लगेच तो सीन करून दाखवा हा सर 4 काय- भूमिका? 4 भूमिका आला बघा हा माणूस असा जातो आणि असा आहे ए, पण ते सरांना विचारा ना, त्यांना किती वेळ लागतो मला 4-5 सेकंद लागतात हा 4-5 सेकंद लागतात सरांना 14 भूमिका कर 14 भूमिका अरे काय जबरदस्त सर तुम्ही बघा फक्त आमच्या 2 सेकंदात माणूस जात नाही ते येते हो. आणि पूर्ण चेंज लोकांना वाटतं गेलाच नाही काय हा. बघा तुम्ही सर जबरदस्त हा घ्या तुमचा डायलॉग घ्या तो तुम्ही कुठे गेला होता हा ही सुरुवात आहे का हा. हे आहे ना हा तुला शिकवीन चांगला काहीतरी त्यांनी फक्त वाक्य दिलं तुम्ही कुठे गेला होता तेवढंच घ्या मला कळत नाही माझं ज्याच्याशी लग्न होणार आहे तो हरी तूच का मी मदन सुखात में मी तो नाही ओके मी जरा पाणी प्यायला जातो पाणी आय मीन हरी अबे सावळा मी काय म्हणतो अबा शिर्या कुठे गेला शिर्या शिरा नाही आबा पोळ्या आहे चलेगा मी आलो मदन सुखात में एका सेकंदात चेंज जबरदस्त अरे सर टॅलेंट आहे भरलं ओळखलंच नाही मी तर ओळखूच शकत नाही सर बघा घ्या हे काय काय करून आले पण आ? काय करून आले ते सर मस्सा लावला ना त्यांनी बघा ना मस्सा लावला मस्सा हा सर ओळखूच येत नाही माणूस सर. असा गेला मस्त लावून आला अरे असं गेलं मस्सा लावला थँक्यू सर तुम्ही पंच मारला हा तुमचा तुझं तुम्ही विसरला पण मी घेऊन टाकला काय लेखक असल्यामुळे मला लक्षात ठेवायला लागतं पुढचं घ्या पुढचं पटकन घ्या तुला हा हा मला कळत नाही
माझं ज्याच्याशी लगीन होणार आहे तो गलगले हाच का? मी तो नाही. मी आणा जेवायला मदन सुखात मे घोड गोजरी लाज लाजरी ताई तू होणार मदन सुखात मे. हा मी जरा आलोच पाणी पिऊन. आता चेंज ना चेंज करा. मी काय म्हणतो सिरिया नाही आबा पोळ्या आहे चलेगा. तुम्ही थांबा मी जरा पोळ्या घेऊन आले तुमच्यासाठी. काय झालं? आबा तिथे मागे अस्वल आहे, अस्वल. भाई अरे तुला किती वेळा सांगितलं असा टॉवेल गुंडाळायचा म्हणून रे? तुम्हाला कोणी सांगितलं अंदर दारा एंट्री घ्यायला? मी जरा इम्प्रोव्हायझेशन म्हणून म्हटलं तर काय काही कमी झालं तर कोण भरून देणार आहे? जात नका जाऊ ना तुमचे ऍडिशनल वाक्य. मी आलो मदन सुखात मे. सर बघा टॅलेंट बघा सर कसं. गेडाला घ्या. अरे काय चेंज केला तुम्ही याच्यात? अरे मी सगळं चेंज केलं. काय चेंज केलं? मी शर्ट चेंज केलाय, पॅन्ट चेंज केली. चेंज केली पण घातली नाही दुसरी, त्याचं काय? अच्छा गावात आता दुसरं काय? घ्या तुम्ही शिर्या नाहीये पोळ्या आहे चलेगा. टाइम पास. नमस्कार भाई और बहनों, अब आपके सामने हाजिर है. देखिए सोचिए अगर मोगली के सामने अमिताभ बच्चन आ जाएगा तो क्या हो जाएगा? अमिताभ बच्चन. ए साला क्या बात करता है तुम? आय साला अलग. सोचिए कि अगर मोगली के सामने सोचिए अशोक अरे तुझ्या काय सगळं थंड पकाया अरे छान त्याला घेऊन या ना. चेंज झालं. सोच लीजिए अगर मोगली के सामने आ जाएंगे अपने शेर का मदन सुखात मे. सर किती फास्ट चेंज सर. काय तिकडे त्याच्या आईच्या गावात तुमच्या माझ्या होरीवर कपडेवाला टाकलेला कोण? नाटक आहे दादा, नाटक असलं फालतू नाटक फालतूगिरी तगली चाललेले माझे टेबल टावेलवर आलो मी. तर चर्चेला मी सुरुवात करतो हेमांगी पासून. हेमांगी, मी सुरुवातीलाच उल्लेख केला की प्रत्येकाची इच्छा असते पुलंचं नाटक करायला मिळावं आणि तुझी ती इच्छा पूर्ण झाली. पण पूर्वी दिग्गजांनी या नाटकाचे प्रयोग केलेले आहेत. भक्ती बर्वे इनामदार, त्यानंतर अमृता सुभाष आणि त्यानंतर आता तू करतेस. प्रेशर होतं? खरंच प्रेशर होतं, कारण ती कलाकृती आणि ती भूमिका मंजुळा साळुंखे इतकी मोठी करून ठेवली आणि ती नुसतीच मोठी नाही आहे, ते सगळ्यांना पाठ आहे ती म्हणजे, आणि घराघरात ती ओळखीची आहे. त्याच्यामुळे खरंच मला थोडंसं प्रेशर आणि दडपण आलं होतं की बापरे आता मी हे पेलू मला झेपेल काय सगळं. पण राजेश सरांनी मला दिलेला विश्वास, प्लस त्यांनी आधी सांगितलं होतं की मी आधी स्टँडिंगला जाणार नाही जोपर्यंत ही वाक्य तुझ्या तोंडात बसत नाही. म्हणजे कधीही तुला उठवलं झोपेतून तरी हे वाक्य आलं पाहिजे, तरच आपण उभं राहूया. आणि 1.5-2 महिने आम्ही फक्त रीडिंग करत होतो आणि त्याच्यानंतर आम्ही उभे राहिलो. त्यामुळे खूप खरंच आनंद होतोय की अशी भूमिका हावरट अभिनेत्रींना करायची असते आणि ती करायची संधी मला मिळाली. त्याच्यामुळे मी तुटून पडले, त्याच्यावर मज्जा येते. वा वा वा. विजय सर, तुमच्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचंय. हा डॉक्टर विसूभाऊ जोशी आहे, जो भाषाशास्त्राचा डॉक्टर आहे. आणि अशोक जहागीरदारांनी माझ्याशी पैज लावलेली असते की मंजुळा ही जी फुटपायरीवरती वाढणारी मुलगी आहे तिची भाषा सुधारण्याची. ओके. आणि त्याच्यामुळे दोघंही तिची भाषा सुधारण्यासाठी प्रयत्न चालू करतात आणि ती सुधारण्याच्या प्रयत्नामध्ये मंजुळा आणि अशोकराव जहागीरदार या दोघांचं नातं कसं फुलत जातं आणि तिची भाषा कशी सुधारत जाते ह्याचा सगळ्यात मोठा आय विटनेस असतो तो विसूभाऊ. संतोष सर, पुन्हा एकदा रंगभूमीवर आले तू मी.
नवीन प्रेक्षकांना आपण सांगावं की काय आहे तू मी आणि काय थोडक्यात कथानक. घर म्हटलं की नवरा बायको आले, नवरा बायकोमध्ये काही कुरबुरी आल्या, 2 भांडे एकमेकांना लागतात आणि त्यातून जे काही नाट्य घडतं. पण हे नाटक जे काही घडतं ते काही वेगळंच आहे. म्हणजे जेव्हा मी नाटक पाहिलं आधीचं जेव्हा पाहिलं होतं तेव्हा मला असा प्रश्न पडला, हे मला का नाही सुचलं जे केदारला सुचलं. तुमची भूमिका मग सर नाटकात काय? ज्याप्रमाणे मला आवडतात की वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या आहेत, तशी यात 14 भूमिका आहेत. वा वा 14. आणि अक्षरशः म्हणजे एक जर्क होता ऑडियन्सला, अरे हा इतक्या वेळात तयार झाला, अरे हा इतक्या वेळात तयार झाला, अशा गमती. पण त्या गमती केदारनी सगळ्या केल्यात की वेगवेगळ्या भूमिका. म्हणजे त्या गाण्यामध्ये पण काही एक एंट्रीज अशा आहेत ना, काही सेकंदांच्या 1 2 3 एंट्रीज आहेत. पण तेव्हाही तिथेही त्या एंट्री करताना पूर्ण फिजिक म्हणजे नुसता लुक नाही, कपडे नाही, तर पूर्ण फिजिकही चेंज करून त्या एंट्रीज करायला मजा येते. आणि ज्या गोष्टी मला करायला आवडतात त्या गोष्टी मला नाटकात करायला मिळतात. वा. पण याचा तुम्ही आता 14 भूमिका करता, विदिन सेकंड कपडे बदलता, याचा आता घरात खूप फायदा होतो. घरात फायदा होतो पण भीती वाटते, कधी ते पडलेले कपडे मला आवरून ठेवायला लागतात. तिकडे कपडे पडवायला नसतो ना, त्यामुळे सगळी जबाबदारी याच्यावर. सगळी जबाबदारी माझा अनुभव की तुझा अनुभव आहे. संजय कापरे, तुमच्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचं. मला काहीतरी करायला मिळते माझ्या वयाचं. अर्थात वय जास्त झालं असेल असं लोकांना वाटत असेल. ही सुरुवात माझ्याहून झाली, याला मी म्हातारा केला होता, दुसरा केला होता. हो. कारण याचं पहिलं नाटक केलं होतं सुयोग्य असा मी अशी मी, त्याच्या 3 मुलींचा बाप. त्याला बरं वाटलं की हा चांगलं काम करतोय म्हणून दुसऱ्या नाटकामध्ये यदा कदाचित 100 मुलांची जबाबदारी दिली दुसऱ्या. त्यामुळे ते मला कधी असं वाटलं नव्हतं की मला माझ्या वयाचं कधी काम मिळेल. आणि अर्थात रोलही चांगला आहे. यापूर्वी अंकुशनी केला होता, तो रोल मला करायला मिळतोय, त्यामुळे खूप मजा वाटते करायला. आणि एक डान्सिकल म्युझिकल नाटक लोकांचं एंटरटेन करणारं, त्यामुळे वेगळं नाटक आपण लोकांसमोर सादर करतो, याचं एक समाधान जास्त आहे. वा. कमलाकर सरांच्या भूमिकेकडे येणार आहे आता. मी याच्यात विठ्ठल नावाचं कॅरेक्टर करतोय, जो खूप साधा भोळा सिंपल असा माणूस आहे आणि असाच आहे तो. पण बायकोला बरं वाटावं म्हणून खोटा विग लावतो. आणि तो एवढा सिंपल आहे ना, बोलता बोलता विग काढतो, विंचरतो, परत घालतो, असा आहे तो. आणि आय थिंक केदारला ती इनोसन्स किंवा तो भोळेपणा माझ्यात दिसला असा. कारण चॅलेंजिंग काय रोल मिळाला नाही. म्हणजे मी खरंच सांगतो, तो डॉक्टर मी त्याच्यात काम करतच नाही, मी जसा आहे तसंच वागतो तिथे. कारण असं याला वाटतं, असं यांना वाटतं. नाही पण मी तसंच आहे, मी खूप भोळा साधा आहे, त्याच्यामुळे त्या नाटकात ऍक्टिंग कराविषयी नाही लागली. पण लोक म्हणतात बघणारे की ना कमलाकर तसा जो नाहीये तो दाखवतो व्यवस्थित. मला माहिती काय. तू मी या नाटकाचे दिग्दर्शक केदार शिंदे सर. तुम्ही येण्याच्या अगोदर सर मी उल्लेख केला, जो तुम्ही नक्कीच ऐकला असेल, की रंगभूमीवर जर जादू बघायची असेल तर केदार शिंदे यांचं नाटक बघावं. म्हणजे एकाच वेळेला माणूस एका विंगेतून जातो, दुसऱ्या सेकंदात या विंगेतून येतो, 14 वेश बदलून येतो. जादूचेच प्रयोग असतात. तुम्ही जादूगार का नाही झाला सर? मला जादूगार नाही व्हावंसं वाटलं कधीच. मला असं वाटलं की मला हे सगळे जे जादूगार आहेत ना, यांच्या मागे बॅकस्टेज करायला आवडेल. सो हे जे नट आहेत हे माझे जादूगार आहेत. मी त्यांच्यासाठी काय काय वस्तू आणून देतो ना, हे महत्वाचं आहे. तू मी हे नाटक पूर्वी सुद्धा एका संचात आलेलं आहे आणि तेही खूप गाजलं. त्यानंतर नवीन संचात करताय, कसं वाटतं? 1999 साली ते नाटक आलं. आता काही लोकांना 1999 म्हटल्यानंतर लोक मला आजकाल येऊन म्हणतात, सई रे सई आम्ही ना 3रीत असताना बघितलं होतं. मी त्याला सांगतो मी 2रीत होतो तेव्हा. म्हणजे वयाचं नकोच. पण एक आहे, तू मी माझ्या आयुष्यातलं खूप महत्वाचं नाटक अशासाठी होतं की अंकुश, भरत आणि विजय चव्हाण, म्हणजे आणि विजय चव्हाण हे मी प्रामुख्याने इथे बोलीन की ती भूमिका 14 भूमिका करणं हे अशक्य आहे. आणि ते नाटक केल्यानंतर मला असं वाटलं की विजूमामाचा इतका अप्रतिम रोल मी कधी बघितलेला नाही आफ्टर मोरूची मावशी. या रोलला ना कुठेतरी एका सोंगाड्याची गरज आहे. तो सोंगाड्या असायला पाहिजे माणूस, आणि तो हजरजबाबी असायला पाहिजे. त्याच्यातला जो सोंगाडेपणा आहे तो आज या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये इतका उत्तम सोंगाड्या फक्त संतोष पवार आहे असं मला वाटतं. भरत जाधव हा मुळातच साधा सरळ माणूस आहे. आणि मगाशी जेव्हा कमलाकर त्याच्या साधेपणाबद्दल बोलत होतो, हो ते तर विचारायचंच आहे तुम्हाला. अरे घसरतील रे शब्द सगळे.
भोळा डॅम्बिस आहे हा. त्यातला डॅम्बिस काढून टाकला आणि भोळाच ठेवलेला आहे. सो कमलाकर त्यासाठी सगळ्यात मोठं शिवधनुष्य होतं ते संजय खापरे होते. कारण ती भूमिका अगोदर अंकुश चौधरी करायचा. संजय खापरेची निवड जेव्हा मी करायचा विचार केला तेव्हा संजय खापरेमध्ये एक सॉलिड, एक स्पॉन्टेनियस, विनोदी एक डोकं आहे. सो हे 3 अवली माणसं आहेत. आणि आता कसं आहे माहिती ना की राजेशला हे पटेल एक दिग्दर्शक म्हणून आम्ही हे बाळ त्यांच्याकडे देतो आणि त्या बाळाला जे असे म्हणून ते खेळवतात ते आता दिग्दर्शक म्हणून आम्ही फक्त बघायचं, बाकी काय. मंडळी, आता आपण पाहणार आहोत तू तू मी मी या नाटकातला एक प्रसंग. महाराज, माझी बायको माझी राहिली नाही. अरे नशीब उघडलं मग तुझं. अजून कशी नशीब उघडायची वाट बघतोस? एन्जॉय एन्जॉय. तशी राहते पण फक्त शरीरानं, मनानं गुडगुड बाप्पा. महाराज, माझी केस वरवर जरी ह्यांच्यासारखी असली तरी ना आतून खूप अशी कॉम्प्लिकेटेड आहे. 1000 रुपये होतील. नाही, एवढी कॉम्प्लिकेटेड नाही. मग 500? नाही. 400? ना. 300? 200? एक काम करा, ह्याच्यात तुम्हीच बसा आणि तुम्हीच काय ते बोला. हा तर आपला विषय काय होता? ती ना मला सोडून गेली ना मी तिला सोडून गेलो. काही काळाचा दुरावा आला होता पण आज अचानक असं कवी म्हणतो तो बघा आला. साहेब, विषय इंटरेस्टिंग आहे म्हणून हे काय आहे? मध्ये तोंड घालतोय. मलाही कविता येतात, ऐका. मुंबऱ्याचा उंबरा ओलांडून ठाकुर्लीचं कल्याण करून डोंबिवलीला दिवा लावून गाडी मुलुंडला पोचली, हे ठाण्याला कळवा. अरे हा वेटर बदला, हे मालकाला कळवा. आज अचानक ती मला भेटली आणि तिच्या भेटण्याने मला असं वाटू लागलंय काय मित्रा सांगू तुला, वो कैसी प्यारी होती. काय मित्रा मी सांगू तुला, वो कैसी प्यारी होती. बघणाऱ्याने पागल व्हावे, चीज अशी भारी होती. कधी काय प्रेमाच्या नावात आम्ही गेलो होतो. पहिल्या भेटीमध्ये आम्ही घायल झालो होतो. आता येणार राजे देशपांडे सर तुमच्याकडे. तुम्ही येण्याच्या अगोदरच आम्ही उल्लेख केला की पु ल देशपांडे ते राजे देशपांडे असा यांचा प्रवास झालेला आहे. आणि तुम्ही सुद्धा स्वतः लेखक दिग्दर्शक, पण पुलंचं नाटक दिग्दर्शित करायला मिळालं, कसं वाटतं? मुळात कसं आहे ना, फुलराणीसारखं नाटक करणं हे नवीन काहीतरी आपण नाटक करतो किंवा कलाकृती करतो तर त्याचे परिमाण आपण स्वतः स्थापित करतो. पण फुलराणी आम्हाला 1000 प्रयोगानंतरचं लोकांना दाखवायचं होतं. पण ऑलरेडी लोकांनी ते इतकं बघितलेलं आहे तर आम्हाला तर पहिला दुसरा प्रयोग 25 प्रयोगानंतर चांगलं करू वगैरे आम्हाला माफीच नव्हती. खरं, आम्हाला डायरेक्ट 500व्या प्रयोगानंतरचाच रिझल्ट द्यायचा होता आम्हा सगळ्यांना. आणि खूप मेहनत घेतली. खूप म्हणजे असं भुकेलेला एक जो वाघ असतो ना की अरे हेच मला पाहिजे होतं इतकी वर्ष. कारण आम्ही सगळे आपण ह्या विनोदाच्या वारीतले आम्ही सगळे वारकरी आहोत. पु ल देशपांडे त्याचे पांडुरंग आहेत आणि हवा येऊ देचा मंच ही आळंदी आहे असं मला वाटतं. आणि तो जो कळस आहे ना पु ल देशपांडे नावाचा, तो बघत आम्ही लहानाचे मोठं झालं. त्याच्यापर्यंत पोहोचणं आम्हाला कधीच शक्य नाही, पण एक पायरी आम्ही जवळ जाण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. आणि त्या वारीतला एक वारकरी होण्याचा भाग्य त्या पुलंच्या आशीर्वादाने आम्हाला मिळालंय. आणि सुदैवाने रसिकांना ते नाटक आवडतंय. यापेक्षा आयुष्यात तुमच्या करिअरमध्ये आनंदाचा क्षण कुठला असू शकतो. वा वा. तर मंडळी, आता आपण पाहणार आहोत ती फुलराणी या नाटकातला एक अजरामर प्रसंग. असं काय मास्तर साहेब, गदडी काय, नालायक, हरामजादी. थांब तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या पापाचा भरलाय घडा. मोठा समजते स्वतःला मास्तर, तुझं गटारात घाल जा शास्तर. तुझं मसनात गेलंय ज्ञान,
तुझ्या तोंडातच घालीन शान. तुझं क तुझं ख तुझं ग तुझं ग मारा पाहिजेचा घेतोय इडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझा उतरीन समदा माज. तवा येशील गुंडाळून लाज. माझी चाटत येशील बुट. म्या म्हणन आज इकडं कुठं. हात पसरून मागशील भीक. म्या म्हणन आधी शुद्ध बोलायला शिक. मग उडवून हात सांगीन धरायला वाट. चल बाहेर मुकाट. उगा वळवळ करतय खिडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुला दाखवतेच बघ चोरा. तू बघशील माझा तोरा. ओहो आहा ओहो आहा. हाऊ स्वीट लवली चार्मिंग ब्युटी हाय. समदे धरत्याल मंजूचे पाय. कुत्र्यावानी घोळवीन गोंडा. तरण्या पोरांचा दारात लोंडा. हाय मंजू. हाय दिलीप. हाय मंजू. हाय फिलिप. मंजू बेन केम छो. हाऊ डू यू डू. कम गो हँगिंग गार्डन. I beg your pardon. कुणी आणतील सिल्कची साडी. कुणी देत्याल मोत्याची कुडी. कुणी घालत्याल फुलांचा सडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. अतिशय मनापासून या मंचावरती आमंत्रित करूयात नाटक ती फुलराणीचे निर्माते धनंजय चाळके आणि सहनिर्मात्या लीना जुवेकर यांना. यानंतर मी आमंत्रित करतो तू तू मी या नाटकाचे निर्माते श्रीकांत तटकरे यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तू तू मी या नाटकाचे सूत्रधार अशोक मुळे यांच्यासाठी. तर ती फुलराणीचे निर्माते आहेत धनंजय चाळके. मला हेच विचारायचं की इतकं भव्य दिव्य नाटक आणि ते परत एकदा रसिक प्रेक्षकांच्या समोर तितक्याच भव्य दिव्य प्रमाणात आणायचं, कसा होता अनुभव? बरेच प्रयत्न चालू होते नवीन नाटक आणण्याचे. तर त्यावरती आपण ती फुलराणी नाटक करण्याचा प्रयत्न करूया असं आमच्या बोलणं झालं. तर आता प्रेक्षकांनी या नाटकाला येऊन आम्हाला चांगला प्रतिसाद द्यावा ही विनंती आहे. क्या बात, वा वा. आता येणार आहे श्रीकांत तटकरे यांच्याकडे. तू तू मी या नाटकाची निर्मिती त्यांनी केलेली आहे. सर, मी असं ऐकलं की जेव्हा हे नाटक त्या काळात आलेलं होतं 16 वर्षांपूर्वी, तेव्हा या नाटकाचे कपडेपट तुम्ही सांभाळायचात. होय. आणि ती एक खूप मोठी गोष्ट आहे की त्याच नाटकाची आपण निर्मिती केलेली आहे. क्या बात. एकतर या नाटकातील 5ही कलाकार आणि लेखक दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे, सूत्रधार म्हणून अशोक मुळे भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे आहेत. सगळ्यांच्याच पाठिंब्यामुळे हे शक्य झालेलं आहे मला करणं. आता येणार आहे अशोक मुळे यांच्याकडे. जेव्हा तुम्ही म्हणता हे चांगलं आहे तेव्हा कलाकारांचा जीव भांड्यात पडतो असं त्यांनी सांगितलं. जसं संतोष पवारचं, तो चिडतो माझ्यावर, तुम्ही माझी सगळी नाटकं बघत नाही म्हणता हेच नाटक आवडलं, मला हेच आवडलं. तशी ती हेमांगी काय काम केलंय. का नाही होत भक्ती दुसरी तयार. मला एक कळत नाही, भक्ती म्हणजे भक्ती. अरे त्याच्या पुढे कधी भक्ती होणारच नाही. वा वा. पण हे जे कौतुक आहे ते फार मोठं असतं जे इथून येतं. खूप छान वाटलं खरं तर. आजच्या या भागामध्ये या 2 नाटकातले कलाकार आले, तू तू मी आणि ती फुलराणीला पुन्हा एकदा या मंचातर्फे मनापासून शुभेच्छा. आपण भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जिलेट मार्क 3 चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय चिंग्स सिक्रेट आणि